नमस्कार. आज आषाढी एकादशी आहे, तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्याही बिल्डिंगमध्ये आज आषाढीची वारी निघाली आहे. पंढरपूरला नाही, तर आपल्या बिल्डिंगमध्येच. कारण एवढा वेळ नसतो, तर दर आषाढ एकादशीला अशी वारी निघते. तर इथे विठोबा असतात, रुक्माई असते, ज्ञानोबा असतात, तुकाराम असतात. प्रत्येकजण आपापल्या वेशभूषा धारण करतात आणि पालखी निघते. प्रत्येकजण अभंगात मग्न असतो. आपापल्या परीने टाळ मृदुंग असं भजन कीर्तन करत आमची अशी वारी निघते. पूर्ण बिल्डिंगला राऊंड मारून ही वारी पुन्हा मेन गेटपर्यंत येते. प्रत्येकजण आनंदाने असे नाचत असतात. खूप छान वाटतं. तुम्हालाही आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आमच्याकडे फर्माईश आहे साबुदाणा वड्याची. तर खिचडीला मी तर शाबू भिजवलेलाच आहे. तर यामध्ये उकडलेला बटाटा, शेंगदाण्याचं कूट आणि मिरची घालून त्याचे असे गोल गोल राऊंड करून घेते. एरवी मी तांदळाचं पीठही देखील त्यामध्ये वापरते आणि आज मी वडे तळून करणार नाही, तर एक चमचा तेलामध्ये फक्त फ्राय करणार आहे. तर साबुदाणे वडे तळले नाहीत तरी चालतात, तळले तरी ते मऊच पडतात आणि बाहेरून जरासं क्रिस्पी होण्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून ते असे शॅलो फ्राय करून घेत आहे. तर इथे मी चटणी बनवत आहे. चटणी बनवताना आपल्याला उपवासाची चटणी बनवायची आहे, म्हणून मी मिरची आणि गूळ आपलं चिंच असं करून ही चटणी मिक्सरला बारीक करून चटणी बनवून घेतलेली आहे. तर इथे माझी शाबूची वडी तयार झालेली आहेत आणि मस्तपैकी आता गरम गरम इथे आपलं रोजचं काम म्हणजेच आज हेअर बो बनवलेला आहे. हेअर बो लहान मुलींसाठी बनवलेले आहेत. छोटे छोटे फुलं छोट्या छोट्या पोनींना लावलेले आहेत. तर इथे आपले लहान मुलींसाठी हेअर बँड पण तयार आहेत. क्रोशोविन काम केलेले हेअर बँड मी नवीन डिझाईनच आज तयार केलेली आहे. तर काही इव्हिलाईजचे वगैरे किचन्स वगैरे आपल्याकडे अवेलेबल तर नेहमीच असतात. तर तुम्हालाही माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.